मला ओळखायचे असेल तर स्वतःला पूर्णपणे ओळखा. तुमच्यामध्ये किती क्षमता आहेत, तुम्ही या जगामध्ये काय मिळवू शकता. आपणच आपली किंमत ठरवत असतो. आपल्याला वाटतं की आपण काहीच करू शकत नाही आणि आपणच स्वतःला कमी लेखू लागतो. तुम्हाला या व्हिडिओमधून स्वतःची किंमत काय आहे हे एका गोष्टीवरून मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील. मला एक गोष्ट आठवते. एक भिकारी रेल्वे स्टेशनवर भीक मागत असतो. त्याच्याकडे एक मोठ्या आकाराची वाटी असते. त्याच्याकडे तो रोज 1-2 रुपये त्यात टाकायचा आणि भीक मागायचा आणि तो बोलताना बोलायचा की मला 1 रुपये द्या, देव तुम्हाला 1,00,000 रुपये देईल. त्याच्याकडे काही लोक त्याचे म्हणणे ऐकायचे आणि 1-2 रुपया टाकून निघून जायचे. त्याचं तो रोजचं रोज काम करायचा. ज्या गावात तो राहायचा त्यातील लोकांना माहीत होते की याचे पूर्वज खूप श्रीमंत होते. मग याची परिस्थिती अशी वाईट का झाली, तो भिका का मागत आहे हे कोणालाच माहीत नव्हते. त्याचे रोजचेच काम चालू होते पण तो त्याच्या घरी जाणारच होता. पण त्याला वाटले की थोडा वेळ थांबावं. मग स्टेशनवरचा एक रेल्वे प्रवासी त्याच्या जवळ आला आणि आपल्या खिशात हात घातला आणि पैसे काढू लागला. त्याने 100-200च्या नोटा काढल्या आणि 1,000 रुपये देऊन त्याला म्हणाला की तुझ्या हातातली वाटी मला दे. तो भिकारी विचारात पडला, या वाटीचे 1,000 रुपये हा माणूस मला का देतोय. नंतर त्या प्रवाशाने अजून 1,000 रुपये काढून 2,000 रुपये त्या वाटीची त्याला किंमत दिली. भिकाऱ्याने ते पैसे पटकन घेतले. त्या प्रवाशाने पटकन ती वाटी आपल्या पिशवीत टाकली. तो प्रवासी पटकन निघून गेला कारण की त्याला वाटलं की भिकाऱ्याने माझ्याकडे वाटी नाही मागितली पाहिजे आणि भिकाऱ्याला वाटलं की त्याने माझ्याकडे पैसे नाही मागितले पाहिजे. तेव्हा तो प्रवासी रेल्वेची वाट पाहत होता. तेवढ्यातच हॉर्न वाजला. तेव्हा तो रेल्वेमध्ये चढला आणि आपल्या पिशवीतली वाटी तो बघू लागला. तेव्हा ती वाटी अर्धा किलोची होती. तो प्रवासी सोनार होता. त्याने एका नजरेत ओळखलं होतं की ही सोन्याची वाटी आहे. तो सोनार खूप खुश झाला. लाखाची वाटी त्याने 1-2 हजारात घेऊन आला होता. तो भिकारी खुश होता. त्याला वाटलं त्या वाटीचे 2,000 रुपये देऊन तो मूर्ख माणूस निघून गेला. ही गोष्ट छोटीशी आहे. त्या भिकाऱ्याची नाही, त्या प्रवाशाची नाही, त्या वाटीची नाही. ही गोष्ट आहे आपली. आपल्या जीवनाची किंमत आपण ओळखत नाही. आपल्याला वाटतं की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. आपण त्या लायकीचेच नाही. माझ्यामध्ये तेवढी ताकदच नाही आणि माझ्यामध्ये क्षमताही नाही. आपण त्या भिकाऱ्याची वाटी घेऊन आपण फक्त भिका मागतोय. त्या वाटीची किंमत आपण ओळखतच नाही. तुम्ही स्वतःची किंमत करा, तेव्हा तुमची लाईफ पूर्णपणे चेंज होऊन जाईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. थँक्यू.